झोपली आता रावी. जाऊ का आता थोडस खाली मी. जाते आता खाली. का हो? कशी काय घरी आले? आलो, काही काम नव्हतं. बाई झोपली का? हो झोपली ते. मी खाली चालली होती आता. म्हटले झोपली. जाऊ खाली. खाली सगळेजण बसलेले आहेत. असं वाटते वर वरच असते मी. म्हटलं जाते खाली थोडस आता. काही करू लागते. काही नाही झालं, बस होती. बाई झोपलेली आणि तू काय चालली खाली? मग कायला काही करायला लागते? मम्मी आहे, वहिनी आहेत, पाहून घेतील ते. हो पण आता थोडस काही केलं तर चालते ना, असं थोडी आहे. आणि ताई आलेल्या आहेत तर त्यांना असं वाटते की रश्मी वरवरच राहते बा, रूम मध्येच राहते. आता काय, आता मी खाली गेली तर चालते असं काही नसते. कोण काय म्हणते आणि कोण काय म्हणत नाही याचा नको विचार करू. मुकाट्यानं बसलेली राहायचं, काही नाही करायला लागत. मग जन्मभर कामच करणे. वहिनीनं म्हटलं का तुला काही? मम्मीनं म्हटलं काय? मी एखादी बाई लावतो कामाले. कोणच काही नाही म्हटलं. नाही तर म्हणसान कोणाला काही. कोणीच नाही म्हटलं मला काही. मीच चालली होती खाली. म्हटलं काही जाते आता. का बसून बसून माझा जीवार येते ना इथे एकटे बसू बसू. झोपून झोपून किती झोपणार आहे कोणी. आता बाळाचं वेगळं असते, ते जास्त झोपते. आपल्याला झोप लागते का एवढी? पळून राहत जा, बाळाजवळ बसलेली राहत जा. उगाच खाली नको जात जाऊ. आणि बाळ खाली असलं तर खाली जायचं. कोणी काय म्हणत नाही. म्हणू दे म्हटलं कोणी काय तर. आणि ताई आलेल्या आहेत तर मम्मी आहे करायला, वहिनी आहेत, त्या करतात दोघी. तुलाच काय करायला लागते काही? आता तसं नाही माझं म्हणणं, पण म्हटलं असं काय आता काम केलं तर चालते. मी असं नाही की आता काम केलं तर चालत नाही, चालते. नाही नाही, तुला लवकर आणलं इकडे. तू जर तिकडे आईकडे असती तुझ्या तर तू काम केलं असतं का? मी हात पाय धुतो. रश्मी, ऊन माहिती आहे का? एवढं ऊन आहे की बेकारच काम. आपल्या फॅक्टरीत चव्हाण काका आहेत एक, त्यांची फॅमिलीच आहे. म्हणजे आपल्या इथं त्याचा मुलगाही लागला, ते पण आहेत आणि त्या ताई पण येतात. टोटल उन्हाचा असर. आज आले नाहीत. मी फोन लावला तर म्हणत आम्ही दवाखान्यात आहोत ऍडमिट, सलाईन लागल्या उन्हामुळे. हो का? नाही ना, ऊन आहेच ना तेवढं. खूप जास्त ऊन आहे ना. या वर्षात सर्वात जास्त ऊन सांगितलेलं आहे ना. अरे पाणी काढून ठेवत जा रश्मी. वरच्या टाकीतलं पाणी पाहिजे किती गरम झालं. हे एवढं काम नाही करतायत, चालले मोठी बाकीचे कामं करायला. लक्षच नाही हो. लक्षच नाही. थांबा थांबा, काढू का आता? आता काय फायदा? आता काढून कमी काय 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 2 घंट्यानं हात पाय का? सकाळीच काढून ठेवत जा ना. 2 बकेटा भरून ठेवत जा इथं. थंड थंड राहते ते पाणी दिवसभर. त्या टाक्यात पाणी तापते. कडक पाणी येते निरा दुपारी. हो ना, लक्षच नाही माझं. काय करून राहिले ग रश्मी? अरे ताई, काही नाही, या ना. रावी झोपली आहे ना? मग रावी झोपली तर तू काय करून राहिली इथं? मला वाटलं रावी जागीच आहे का? नाही, ती झोपली आता. थोडा वेळ झाले झोपली ती. मग काही इथे बसली राहते का? तिला पण खाली घेऊन येत जा, खाली झोपवत जा तिला. हा, सर्वजण असतात तर वर 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 राहते. खालच्या रूम मध्ये झोपवत जा तिला. म्हणजे लक्ष पण राहते मम्मीचं सर्वांचं. आणि तू पण खाली राहू शकता. काही करू लागू शकतं ना वहिनीला. ती वहिनी किती वेळची एकटीच करून राहिली. हो हो ताई, मी येऊनच राहिली होती खाली. बस येऊनच राहिली. नाहीतर काय तर ते वहिनी किती वेळचा स्वयंपाक चालू आहे त्यांचं. काय किचन मध्येच आहे ते, एकट्याच करून राहिल्या. आता तुला चालते ना. आता खूप दिवस झाले आले तू माहेरातून आराम करून. अजून किती दिवस आराम करणार आहे? आणि बाळाला झोपवायला तर खाली झोपवायचं ना बाळाला. तिथल्या तिथं झोपल्या जाते. पाळण्यात टाकत जा तिला. पाळण्यात झोका दिला जाते. मम्मी वागवते. वहिनीची आई आहे, त्या पण वागवतात. इथे एकटी घेऊन बसते त्याला. चल खाली, वहिनीला काही करू लाग. हो ताई. कोण आहे बाथरूम मध्ये? हे आले ना, रावीचे पप्पा आलेत ना, तेच आहेत. अच्छा, रवी आला का? कधी आला? माझं लक्षही नाही. आताच आलो ओ मंदाबाई. काय म्हणतो? कोणाचा निरोप घेऊन आली? वहिनीचा? वहिनी काय म्हणतात? रश्मीला बोलावलं का काम करायला? वहिनी कशाला म्हणणार आहेत? मग तूच म्हणून राहिली वाटते. मग वहिनी एकट्या काम करून राहिल्या तर तू करू लागणं काही. हा, तुला काय करू नाही काय? मी मी कशाला करू लागू? मग ती रश्मी इतकुसक लहान लेकरू, हा, आता तिची डिलिव्हरी झाली, 2 महिने झाले आणि ती काम करणार आहे का? बापा, मला सांगतो का? बस ग बाई, बस. खूपच आराम कर. एवढा नवरा आहे ना तुझा, पाणी दे रे तिला. एवढी तर बायको कोणाच्याच डोक्यावर नसेल. यालाच बायको भेटली का काय माहिती जगात. कशाला तुम्ही काही म्हणता त्या ताईला? मी चाललीच होती ना खाली. काही नादी नाही लागत. मुकाटान बस, आराम कर.
तुला वहिनीनं म्हटलं काही, मम्मीनं म्हटलं का, मग म्हणायचं. मी पाणी आणते तुमच्यासाठी. काय नाही आणलं का, मीच जातो खाली. हा माणूस काही चुप राहत नाही बाई, आणि मंदा त्याचे पेक्षा चुप राहत नाही. ओ मंदाताई, पाणी देऊ मले, अन सरबत करू माझ्यासाठी. घे हातानं. तुला काय घेता नाही येत काय? मी नाही देत. आणि शरबत आणि गिरबत मी नाही करत बसत. तो बायकोला सांग ना. हो, राहू दे तिचा आराम चालू असेल नाही. करतो आला हातानं. तू ही पेनती नाही. मला नको सांगू, मी नाही करत गिरत. देणं प्यालाभर पाणी देणं, काय त्या पाहुण्याची तर मले पायथून पाणी प्या वाटतात. कमाल त्या माणसाची, कशी वागवती बिचारा तुले, न कसा नाही. धन्य धन्य. मी तर म्हणतो आदर्श पुरुष म्हणून पुरस्कारच द्यावा त्या पाहुण्याले. तिला मी अंग टाकलं तर जपच लागली मले. मग ते रामाची बायको म्हणे आबाजी चहा करू का, मले झोपेतून उठून विचारलं त्या पोरीनं चहा करू का, झोप लागेल होती बरं मले. म्हणलं नाही बाई राहू दे, एकदा चहा करतो. मग म्हणे झोप लागली म्हणे तुम्हाला तीच. मी आणलं हो लग झोप लागली. म्हणून आलो उठून मी, झोपच लागली बोलता बोलता. मग तो कैदा उठून गेला, मग ध्यान बी नाही. असं का? मग तिला काय का झोपू दिलं असतं का? तिची जागा का आटली असती का? का फाटलं असतं तिच्या घरचं चादर? का रे बाबा, तुम्ही तर ती श्यामाच्याच घरी कोण नाही बसले? हा, महेश होता. महेश तर म्हणे आबाजी कुठे गेले, त्या म्हाताऱ्या आपाची कुठे गेले, हे तो लय पायत जाय तुम्हाला. त्याच्या आबा नाही आलता पुशेले. हो लेक, ते श्यामचा पोरगा लय गुन्हा करते, लय गुण करते. तोत्र तोत्रा बोलते लेक. मले म्हणे सतू, मले काय म्हणे म्हणे तुम्ही म्हणे आबाजी कशी काय. म्हणलं काऊन बा, मी आबाजीच तर हाव. नाही म्हणे माया आबाजी तर हे आहेत म्हणे, तुझ्या घरच्या बोले. हे होय म्हणे माया आबाजी, तुम्ही नो म्हणे माया आबाजी. मी म्हणलं नाही रे लेक, मी हाव ना तो आबाजी, तो बापाचा आबा हाव ना म्हणलं. मग म्हणे मा बाबाची असतात म्हणे, माया नाही म्हणे, माया आबाजी हेच आहेत म्हणे. हो बाबा, भलता बोल राहिले आहे तो, लय बोलते. हे आता रामचे लेकर तरी आता मोठे झाले, जर शकता आता कळते तेले तर जर आता येतात पद्धतशीर. तुम्ही आहात नाही ते का बरी तसे असते त्याचा गोंधळ. पण तेले कळते आता पाहुणे आहेत घरी, आता बरोबर राहतात ते. येले काही कळत नाही, हालान येले काय कळते. तसा बी लय जीव लावते पण. हा हो, मयाळू आहे. हो मयाळू आहे, मया लावते. तसंही ना सतू बाई, तुम्हाला मोठी सून लय आगाव आहे. हा, तिच्या पोर लेकर तसे करतात. मायची शिकवणच तशी ना. लेकराला काय कळते. लाईनी तरी 16 बरी आहे कशी मन फिरून, हे मोठीपेक्षा. काय नाही हो, माया सारख्याच आहेत दोघी जणी, सारख्याच आहेत. काय म्हणतो कोणाले. काय म्हणलं सतू, काय म्हणलं. काय नाही म्हणलं बाबा, मस्त आहेत म्हटलं. माय ना तू मस्त जीव लावतात की नाही, लय जीव लावतात. हो 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 हो, आता पोट्टे मस्त राहतात है ना. जाऊ दे, तेईले देऊन दिलं, तेईनं आता पाय बरं साजरं गाळं बसलं ना तेच बी. हा, जाऊ दे, आज ना सकाळी वाले झालेच असते. मग सकाळी लय दांगडो करून झाल्यापेक्षा आता बरं झालं ना हे. हा, त्याच्या संसाराला लागली ते, तुमच्या बी डोक्षेले का नाही. हा, त्याच्याच छान ती हिशासाठीच भांडणं करत. आता चांगलं राहतात ना बाई, सुना चांगल्या राहतात ना तो संग, पोरं बोलतात की नाही. हो, काय बोलतात. हो बाबा बोलतात ना, मग काय तर काम पडलं त्याला की बोलतातच. तसं काले बोल लागते. त्याच्यात असतात बाबा ते, त्याचे काम धंदे, हिंडणं फिरणं, सोयरे धायरे आपापले बरोबर सांभाळतात ते. आपापलं बरोबर कळते तेले. पण बरं आहे, जाऊ द्या भांडण्यापेक्षा. त्याचा तो पाहिजे त्याचा तो पाहिजे. एकामेका संग बोलतात एका बरी. हो, एकामेकात काही वावरात जाणं येणं असलं की, काही असलं की असे दोघं भाऊ जातात लागे एकामेकाच्या इकडे. ते करू सोरू लागतात एका बरी एकामेकाले. मजुऱ्या घेतात, लय हराम आहेत तशी, असं नको म्हणू. हा रामा लय हलकट आहे. हा श्यामाच्या वावरात गेलाय ना, आता काही त्याचा जो ट्रॅक्टर आहे, काही वाई केली काही केली ना, पैसे घेते त्याच्याजवळ. मी म्हणले होतं, म्हणलं का रे पैसे कायले घेतो म्हणे. पेट्रोल का मा खर्च आहे का म्हणे, डिझेल का म्हणे मा खर्च आहे का म्हणे. मग मी आणलं डिझेल पुरते पैसे घेत जाय.
हा ट्रॅक्टर तर तो आलाच आहे तू स्वतः गेलता म्हणलं काले पैसे घेतात तो असता भाऊ आहे का लोक आहे का म्हणलं तर म्हणे व्यवहार असते म्हणे आई तू मनात नको बोलत जाऊ मग तीच राहिली बाप्पा मी आता आपल्याला तर आयुष्यात काही व्यवहार समजला नाही माय नाही वसतू बाई बरोबर आहे ते जाऊ दे एवढा काही त्याचा रस नाही गयत ना हा एवढं काही प्रेम होतो नाही जात त्याचं मग त्याच्यापेक्षा बरं आहे ना जाऊ दे पाहुणे कुठे गेले सतू पाहुणे कुठे गेले काय सांगा माय नाही ध्यान असतील ना दारात असतील तिकडे नाही वा थैली घेऊन जायला मी आणलं त्याच धाडला का कुठे नाहीत माय मी कुठे धाडू थैली आज काही बाजारात दिस नाही काही नाही मग थैली घेऊन कुठे गेले माय काय सांगा मग किती येते बाई मी ना कसल्या पायरी रात्री फोन केला तर म्हणे सकाळूनच येतो म्हणलं दिले लेकरू संघ आहे तर उन्हाच्या पहिले या हो म्हणे ना पाहायला किती उशीर झाला अजून याचा पत्ता नाही मुरली येऊन राहिला का आमच्या घरचे येऊन राहिले काय माना तू हो तुमचा नातू येते सून येते पोरग येते बोलावलं ना ते बी बाईनं जेवण करते ना ते पाहुणचार हे माणसर काय करायला लागते का नवाळा हाव का आपण एका रोजचं जेवण असं चालू आहे का उपाशी हाव का तिच्या घरी आलो तसं 3 सांजा झाल्या मी म्हणतो आणि 3 सांजा न्यार खाणं चालू आहे काही करू नको बाई उगाच कुठं आणा खर्चाचं धन काल कर लागते आला तो मुरली तर काय का 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 जो कुठला पाहुणा होय काय त्याला पाहुणचार करायला लागते आशिले आशिले करतो ना पाहुणचार अशी पाहुणी नाही का हा तिला आणलं होती का आले आणलं तर हा पाहुणचार करतो साडी घेतो तिले लहान सण बहीण आहे ना मला करू द्या ना बाबा हा बाईच्या घरी आली मी तर पाहुणचार नाही खाऊ का तुले काका नवई आहे का पाहुणचाराची हा काढली मोठी काही कुठाना नको कुरबाई उन्हातानाचा राहू दे काय सौद्याले त्या पाहुणेले पाठवशील कुठे दुकानात आणि काही नको करू काही नाही करा लागत चला आपल्या घरी चला आपल्या घरी करता येते हा तुमचं पोरग म्हणीन ना मग हा बाईनं नेलं म्हणीन काहीच नाही केलं वापस आले मा घरी पाहुणचार खायले मा बायकोचा जीव घेतीन म्हणते धंदा करू करू ते मीनाचा जीव जाते ना तू मुरली बोलीन ना मग हा बाबा म्हणेन का पोरग सून बोलीन का तुमची नाही 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 बोलत नाही पोराची नाही घेत मी गॅरंटी पोराची नाही घेत मा सुनीची माय सून काही नाही म्हणत कोणाले लय साजरी आहे हरी किती पाहिजे तिले उलट कोणी आलं की हो हरी किती तिले राग नाही येत काय तिले तुम्ही येता की नाही बाई तो लय हरी किती तिले कोण्याच वागती आता तुम्ही तुमच्या मांग बी आता मी पाहतो ना तुमच्या मांग बी तुमचा हरिक करते ती हा सुनीचीच बाजू घेता तुम्ही काही सांगता बोलत अशी ना आमच्या माग हा म्हणत अशी उठसूट येत राहता तसं करतात नंदा अशा नंदा तशा म्हणत अशी तुम्ही काय सांगता सुनीची बाजू घेता नाही 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 अजिबात नाही मी का खोटं बोलतो का तुमच्या संग नाही कोणीच नाही म्हणत तुम्ही याच्या असले की हरी किती तिले अशा बाई येऊ राहिली सतुबाई येऊ राहिली अशी बोलताना कोणाला सांगा खेपी आपुलकीनं सांगते हरी किती दिले नाही राग नाही करत ते तुमचा राग नाही करत अहो असे सुनीची बरोबर बाजू घेतात ते तेले माहित आहे ना भाकर छोटी सुनच घालते पोरी काय 2 दिवसाची आहे हो माहित आहे तुमची सुन लय साजरी आहे असे फोन लावा बरं त्याला कुठलो खायचं येते का नाही येत काही खरं नाही त्या मुरलीचं भेटलं शिन काम काही तर गेला असे आपण बसू होती वाट पाहत जाऊ दे मग स्वयंपाकाला लागायला पुरते मग हा थांब फोन लावतो काय काय एवढं का वक्तार त्याला कामाला का काही आता रात्री तर म्हणे सकाळूनच येतो एसटी नशीन भेटली मागावात एसटी नाही भेटत का असे चालूच तर आहे एसटीचीच काय वाट पाहा लागते ऑटोनं का नाही बी येतात इकून पैदल येऊ शकते तो काही धरणीत नाही तो पोराला घेऊन काकीवर तिले म्हणेन चाल ओ माय सासू आहे संग तर काय सांगा मग तिच्या आईले म्हणलं नाहीये तर तिची आई आहे संग तर काय सांगा येईन एसटीनं नाही तर तो हमेशा इकून पैदलच येते नाही व सासूले आणीन का पैदल हा थांब ना लावतो ना त्याला फोन कुठे गेली हे फोन लावते फोन मुरलीले कुठलं काय विचारते बर बर मी येतो महेशच्या घरून महेश काय करू आला का आला नाही लयच वाकोडचा पाहतो पाहुणा बाव तर तिचं नाही तर नाही
महेशच्या घरी असेल का पाहुणा? नाही नाही तर ते नाही जात ते. काय सांगावं ना ते दारात आहेत का तर अशी तर म्हणते बाई थैली घेऊन गेले तर काय सांगा मग कुठे गेले तर ते नाही जात ते. जात नाही ते पोरायच्या घरी. मावशी पिंकी कुठं गेली काय माहित हो बाई. तिकडे असेल ना ते लाईना घरी असेल. त्या महेशच्या घरी असतील ना. नाही तर ते ते जाते माय जागूच्या घरी. तिच्या संग खेळते ते. मोठ्या मामाच्या घरी मोठ्या दादाच्या घरी मामाचे ते माय तोंडात मोठ्या दादाच्या घरी. मी बघते मग मी जाऊ का तिथे. जा ना जा. काही खाऊ घेऊ नाही फक्त दिलं तर म्हणा आमचे जेवण झाले म्हणा. हो ग मावशी. कुठे गेली पोर गेले? सतूबाई, मला ऐकूच नाही येत बिचारे आता बरोबर. शबा तुम्ही लोक बोलता की नाही, काय बोलता कळतच नाही. ऐकू येते काहीतरी बोलून राहिले, पण काय बोलून राहिले हे कळतच नाही. वयानं बाबा आता वय वय किती झाला. वयानं होतेच ते काही नसते तेवढं आता. काही नाही म्हणे ते ते म्हणे खेळायला गेत आता म्हणे पिंकी कुठे गेली म्हणे खेळायसाठी. असं 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 हो 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 हो. माझी पिल्लू चालते का बाई? पिल्लू चालते का फॅक्टरीत चालते का? रश्मी, तिला कधी न्यायचं फॅक्टरीत? आताच घेऊन जा ना तुमच्या सोबत. कामगाराची ओळख गिळख करून द्या आणि तिला एक केबिन घेऊन द्या. है ना बाई. पप्पा न बाई बाई हुशार. पप्पा त्याच्यापेक्षा हुशार. हा दोघं बापले का सांभाळा मस्त कारभार. तुला सुट्टी द्यायची का? हा बाई रावी, चलते का? चल आपण दोघं बापले को बिझनेस मॅन बनू. माई पोरगी बिझनेस वुमन. नीले देऊन टाकू सुट्टी अडानीले. हा है ना बाई? सुट्टी आता नाही. आता तर सुट्टी नाही आता पक्का ऍडमिशन झाली. हा बाई. हो मा शोकुली. द्या आता छकुलीले छकुली सू करीन कपडे खराब होतील. हा ना इकडे एका हातानं पकडता आणि काय ती पाय ना कशी मुकाड्यानं बसेल आहे जसं काय तिला वाटते पण देतातच का भूर. बातच भोंगा फुकते. ए रावी. मग तिला माहित नाही का तिचे पप्पा जोड आहे ते शायनी आहे माई पोरगी. लय गुणाची आहे माई पोरगी. बापा इतके गुण इतकी शायनी तुम्हालाच माहित नाही. आताच समजलं तुला मला. इथं बरं नाही आणि समजले गेला की शायनी आहे म्हणून. मग माई पोरगी माझ्यासारखी. मी किती शायना हो तशीच माई पोरगी. फक्त तिनं तो आले गुण नाही घेतले पाहिजेत काही. मग जिंकलो नाही तर बेकारच काम आहे पप्पा. असं माय कोणते गुण खराब आहेत. तसं नाही रवी. आपली आपली टीम हा रवी. आता माझी पोरगी आणि मी आमच्या सिक्रेट गोष्टी चालत जातील. तू ऐकायच्या नाहीत. हा 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 बस झालं जा उशिरून राहिला. तुला तेव्हा नाही म्हणते. आवाज दिली भूक लागली. नाही काय म्हणते ते उठली तशी घेऊन बसेला तुम्ही. द्या दिली इकडे भूक लागेल तिला आता. ओले बाबाले भुका लागली भुका लागली. दोन हातानं पकडा ना एकाच हातावर पकडतात बाई. बरोबर घेतो ना मी. जा जा बाबा जा आता. चला आम्हाला उशीर होऊन राहिला. या रिकाम टेकड्या पायी तोड जाय हे दिवसभर घरीच असते. हा मी येतो. पप्पा काम करतात. पप्पा खाऊ आणतात. मम्मी घरी झोपा काढते. चालले मोठे काही माहिती शिकू नका तिले. माझी पोरगी येते मीच चांगलं सांगेन तिले म्हणेन बाई मी सगळं केलं होतं पप्पा काहीच नाहीत करत असं सांगेन मी तिले. हाऊ माली पोरगी आहे ते माझ्या मनानंच ऐकते ती. पाय माझ्यासारखीच दिसते की नाही ती. पाय नो होनुटी पाय तिची माझ्यासारखीच झाली. हा तुमच्यासारखी झाली. माझ्यासारखी व्हा लागत होती सुंदर. रडून दे घेऊ हिले ते पाय तू आल्यासारखी सुंदर म्हटलं तरी रडून राहिली ती पोरगी. म्हणजे तिला वाटते आई खोटी कोण बोलतो तू कुठे सुंदर आहेस. ना इकडे भल्ले गेले. पायजो पाडशीन तिले बसली मोठी बादशासारखी माग सर. आव घेतो मी तिले. आता झोपवतोच मी तिले. जा मग तुम्ही आता दरवाजा ओढून घे जा आमचा. पायजो मागे सरक तू पाडशीन तिले खाली.